देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रादेवीची 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 ज्ञानी अंतरागा भोग राणी ज्ञानी अंतरागा ज्ञानी अंतरागा ज्ञानी अंतरागा ज्ञानी अंतरागा ज्ञानी अंतरागा भोग राणी नाथति वैष्णव नाथति वैष्णव वैष्णव नाथति वैष्णव नाथति वैष्णव नाथति वैष्णव नाथति वैष्णव नाथति वैष्णव नाथति वैष्णव देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रादेवीची इंद्रादेवीची मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड 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 अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्यात कैवल्यात इंद्रादेवीची इंद्रादेवीची देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रादेवीची 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 विठ्ठला माया बाबा उजडी राहिले उजल बघून
राहीले उजळ बघून उजळी राहीले उजळ बघून निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी जागे जाती हो जागे जाती इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी पंडित भीमसेन जोशी यांचे हे कर्णमधुर गीत ऐकून आपले मन तर आनंदाने भरून जाते. परंतु ज्ञानेश्वर महाराज अवघ्या 22व्या वर्षी समाधी घेणार असल्याचा त्यांचा दृढ संकल्प ऐकून त्यांचे अनुज सोपान यांच्या अंतःकरणाची कशी कालवा झाली असणार त्याचे हृदयस्पर्शी वर्णन त्यांच्याच वाणीत आपण ऐकूया. मी सोपान बोलतोय. उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करून आम्ही सर्व संत मंडळीचा निरोप घेऊन आळंदीला परत आलो. ग्रंथरचना झाली. समाजाला ज्ञान भक्ती वैराग्याची शिकवण देणे झाले. आता ज्ञानेश्वर दादा या भूलोकातील आपलं विहित कार्य पूर्ण झाल्यासारखे वाटू लागले होते. त्याने संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला व तो निवृत्ती दादास सांगितला. याच्या निर्णयाने माझ्यावर जणू तसेच मुक्ताईवर जणू वीजच कोसळली. साऱ्या जगाला अध्यात्माच्या गोष्टी सांगणारे आम्ही दादाच्या या निर्णयामुळे दुःखाच्या सागरात बुडाले. कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार शके 1216 हा दिवस दादाने समाधीसाठी निश्चित केला होता. ही बातमी महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांमध्ये पसरली. दादाच्या दर्शनासाठी गावागावातून अनेक संत मंडळी येऊ लागली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटला होता. ज्ञानी आता हा राजा त्याच्याशी काय बोलावे हे त्यांना कळत नव्हते. प्रत्येक भक्ताच्या नेत्रातील आसवांनी दादाचे पाय मात्र ओले होत होते. अनेक थोर संत मंडळींनी दादाने इतक्या लवकर संजीवन समाधी घेऊ नये म्हणून खूप विनवणी केली. परंतु दादाचा निश्चय अटळ होता. समाधी दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा माझ्या हृदयाचा थरकाप होऊ लागला. दादा आपण आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच करवत नव्हती. आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरा समोरील वीवर समाधीसाठी निश्चित केले होते. आतील जागा धुवून पुसून लक्ष केली होती. भागीरथी ते उदक मुद्दाम आणले होते. कार्तिक वद्य दशमीला आळंदीत कीर्तनाचा महोत्सव साजरा झाला. एकादशी हरिकीर्तनात संपन्न झाली. द्वादशीचे पारणे झाले आणि त्रयोदशी उजाडली. मी इतके दिवस थांबवून ठेवलेला दुःखाचा उमाळा एकदम उफाळून आला. मी दादाच्या गळ्यात पडून फुंदून रडू लागले. मुक्ताई सुद्धा दादाच्या चरणांवर डोके ठेवून मोठ्याने रडू लागली. निवृत्ती दादाने आम्हा दोघांना बाजूला नेऊन समजावण्याचा खुळा प्रयत्न केला, पण व्यर्थ झाला. त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंचा पूर वाहू लागला होता. तेव्हा नामदेव काकांनी आमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. टाळ, वीणा, मृदंग यांच्या आवाजाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. दादाने इंद्रायणी स्नान केले. त्याच्या अंगाला भक्तगणाने चंदनाची उकळी लावली. नामदेव काकांनी त्याच्या गळ्यात ताज्या फुलांची माळ घातली. 2 प्रहरापर्यंत सर्वांची जेवणे झाली, परंतु कोणाच्याच गळ्यात खाली घास उतरत नव्हता. दादा सर्व मंडळींना हात जोडून
सावकाश जेवा असे सांगत होता. 2 प्रहर पर्यंत सर्वांची जेवणे झाली. तृतीय प्रहरात पर्यंत कीर्तन झाले आणि माझा अत्यंत प्रिय असलेला दादा समाधीत ठेवण्यासाठी इच्छा. समाधीची ती जागा अगोदरच मंगल होती. ती फुले, तुळस, बेल, दुर्वा आणि त्यांनी सजवली असल्याने अत्यंत सात्विक मंगल वाटत होती. स्वच्छ धुतलेल्या वस्त्राच्या घडीपुढे धुनी पेटवण्यात आली होती. दिव्याच्या ज्योती प्रज्वलित झाल्या. दादाने सर्वांचा निरोप घेण्यास सुरुवात केली. तेव्हा दुःखाचा सागरच जणू उसळला होता. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येत होता. ज्ञानेश्वर दादाने निवृत्ती दादास साष्टांग नमस्कार घातला व त्याचे चरण कृतार्थतेच्या आसवांनी भिजवून टाकले. ते अश्रू जणू सांगत होते, पाळिले पोशिले चालविला दळा, या माझ्या कृपाळा निवृत्तीनाथ. स्वामीचिया योगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी. निवृत्ती दादाच्या जीवाची उलाघाल झाली. त्याचे समाधान कोण करणार? ज्ञानेश्वर दादाने विसोबा काका, गोरोबा काका, नामदेव काका या थोर संतांची उराउरी भेट घेतली. निवृत्ती दादाने त्याचे हात धरले आणि मोठ्या जड अंतःकरणाने शिवरातील आसनावर नेऊन बसविले. त्याच्या समोर ज्ञानेश्वरीची प्रत ठेवली. ज्ञानेश्वर दादाने निवृत्ती दादास त्रिवार नमन केले आणि आपले नेत्र मिटून घेतले. निवृत्ती दादाने शिवराच्या मुखावर शिळा ठेवली आणि एवढा धैर्याचा मेरू असलेला माझा दादा दुःख वेगाने खाली कोसळला. सर्व संतांनी निवृत्ती दादास कसे बसे सांभाळले. सर्वांनी विवराच्या मुखावर फुलं वाहिली. बाहेर विठ्ठल नामाचा गजर चालूच होता. मी अश्रूंना वाट करून देत होतो. मुक्ताईला समजावण्याचा खुळा प्रयत्न करीत होतो, परंतु तो व्यर्थच झाला. अश्रूंच्या मागे मला ते 20 वर्षापूर्वीचे दिवस दिसत होते. आई बाबांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यामुळे आम्ही गावाबाहेर सिद्ध बेटावर राहत असतो. आमचे शिक्षण बाबांच्या हाताखाली झाले. बाबा अतिशय विद्वान, देखणे, सदाचारी आणि विठ्ठल भक्त होते. ज्ञान, वैराग्य व तपाचे तेज त्यांच्या मुखावर दिसत असे. आम्हा तिघा भावात ज्ञानेश्वर दादा अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा होता. आम्ही जसे जसे मोठे होऊ लागलो तसे तसे आम्हा समाजाच्या छळाचा अनुभव येऊ लागला. एकदा ज्ञानेश्वर दादा इंद्रायणी नदीवर स्नानासाठी गेला होता. तितक्यात आळंदीचे कर्मठ ब्राह्मण विसोबा काका घोड्यावर बसून तेथे आले. करड्या नजरेने दादाकडे पाहत मोठ्याने ओरडले, तू विठ्ठलपंतांचा ज्ञाना ना? दादाने होकाराची मान हलवली आणि त्यांच्या चरणांना नमस्कार केला. परंतु विसोबा काकांनी घोड्यावर बसल्याच पायाने दादाच्या तोंडावर लाथ मारली. दादा आई गो असे विवळत बाजूला सरकला. क्रोधाने तप्त झालेले विसोबा म्हणाले, तुम्हा संन्याशांच्या पोरांनी इंद्रायणी अपवित्र करून टाकली आहे. तेव्हा दादा अत्यंत नम्रतेने म्हणाला, काका, पतितांच्या पापांचे चालन करणारी ही इंद्रायणी आमच्या स्पर्शाने अपवित्र कशी होईल? काकांचा रागाचा पारा अजूनच वर चढला. त्यांनी नदीवर जमलेल्या मुलांना सांगितले, मारा रे मारा, या ज्ञानाला मारा. आणि सर्व मुलांनी दादास मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यातून निघून कसा तरी चिखलाने अंग भरलेल्या स्थितीत दादा कसा घरी पोहोचला. आईने त्याची समजूत घातली आणि स्नान घातले. समाजाच्या या छळापासून थोडा काहीतरी सुटका करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण त्र्यंबक क्षेत्राच्या समीपच ब्रह्मगिरी पर्वताजवळ राहू लागलो. आपले तपसामर्थ्य वाढविण्यासाठी बाबांनी आम्हा सर्वांसह ब्रह्मगिरी पर्वताला दररोज 1 प्रदक्षिणा घालण्याचा नेम केला होता. आम्ही काही महिने हे व्रत सुरळीतपणे चालू होते. परंतु एके दिवशी आम्ही प्रदक्षिणा घालीत असताना समोरून एक महाभयंकरचा वाघ आमच्याच रोखाने येत असलेला आम्हास दिसला. आम्ही सर्व घाबरलो होतो. बाबांनी एका हाताने मला व दुसऱ्या हाताने ज्ञानेश्वर दादास धरले होते. मुक्ताई आईच्या कडेवर होती. निवृत्ती दादा मात्र एकटाच असे आम्ही धावू लागलो.
धावता धावता निवृत्तीदादा दुसरीकडे गेला. आम्ही दूर जाऊन थांबलो, परंतु तो काही दिसला नाही. बाबांनी डोंगरात खूप शोध घेतला, परंतु तो काही सापडला नाही. आईच्या दुःखाला तर पारावर नव्हता. बाबा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करीत होते, परंतु तिचे अश्रू थांबत नव्हते. आम्ही सर्वजण त्या दयाघन विठ्ठलाच्या चरणी निवृत्तीदादा लवकर सुखरूप येण्याची सारखी प्रार्थना करीत होते. 8 दिवसानंतर त्याची व आमची भेट झाली. वाघाच्या भीतीने तो डोंगरातील एका गुहेत शिरला होता. त्याच गुहेत नाथ संप्रदायाचे महान योगी गैनीनाथ तपश्चर्या करीत बसले होते. ते जणू निवृत्ती दादाची वाटच पाहत होते. त्यांनी दादाला नाथपंथाची दीक्षा दिली आणि आपला शिष्य करून घेतले. 8 दिवसात त्यांनी दादाला योगाचे सारे ज्ञान देऊन सिद्ध केले होते. त्याच्या चेहऱ्यावर गुरुकृपेचे व मिळालेल्या ज्ञानाचे एक दिव्य तेज फडकत होते. गणिनाथांच्या सारख्या सिद्ध पुरुषाचा वरदहस्त त्यास लाभला होता. दादा सुखरूप असल्यामुळे आईच्या आनंदाला पारावर नव्हता. त्याला मिळालेल्या ज्ञानामुळे बाबांना धन्यता वाटत होती. निवृत्ती दादा आता 10 वर्षाचा, ज्ञानेश्वर दादा 8 वर्षाचा, मी 6 वर्षाचा, तर चिमुरडी मुक्ता 4 वर्षाची झाली होती. आमचा आता व्रतबंध व्हावा असे बाबांना मनापासून वाटत होते. त्यांनी आळंदीच्या ब्रह्मवृंदांना आम्हा तिघा भावांची मुंज करण्यासाठी विनंती केली, परंतु आळंदीच्या ब्राह्मणांनी स्पष्ट नकार दिला आणि पैठणच्या धर्मसभेकडून व्रतबंध करण्याचा परवाना आणण्यास सांगितले. बाबा आळंदीकरांच्या आज्ञेप्रमाणे पैठणच्या धर्मसभेपुढे उपस्थित झाले. त्यांनी सभेत आपण संन्यास ग्रहण केल्यानंतर ही गुरूंच्या आदेशानुसार गृहस्थाश्रम कसा स्वीकारला, त्यामुळे आळंदीकरांनी ब्राह्मण्य कसे केले ते सांगितले. आता मुले मोठी झाली असून मुंजी करण्यास योग्य झाली आहे, तेव्हा आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी पैठणच्या धर्मसभेची परवानगी आणण्यास सांगितली आहे. पैठणच्या धर्ममार्तंडांनी धर्मसिंधूसारखे ग्रंथ पाहिले, परंतु त्यांना या प्रकारचा एकही संदर्भ सापडला नाही. तेव्हा धर्मसभेतील सर्व ब्रह्मवृंदांनी एकमुखाने न्याय दिला की संन्यास ग्रहणानंतर पुनश्च गृहस्थाश्रम स्वीकारण्याच्या या अपराधात एकच प्रायश्चित्त आहे आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. निर्णयाचा कागद बाबांना देण्यात आला. बाबा सभेत उद्देशून म्हणाले, माझ्या या प्रायश्चित्तानंतर माझ्या मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजे आणि त्यांना आळंदीकरांकडून होणारा छळ त्यांचा थांबला पाहिजे. बाबांच्या या वक्तव्यावर धर्मसभा मौनच राहिली. 1-2 दिवसातच बाबा पैठणहून परतले. आम्हास या निर्णयाबद्दल काही कल्पनाच नव्हती. आई बाबांच्या चेहऱ्यावरील नेहमीचे समाधान मात्र दिसत नव्हते. 1-2 दिवसांनीच आईने पुरणपोळीचा बेत केला. आम्ही आईला मदत केली. सर्वांनी आनंदात पुरणपोळीवर ताव मारला. आई मायेने मुक्ताईला पुरणपोळीचा घास भरवीत होती. जेवणानंतर बाबांनी आम्हाला छान छान गोष्टी सांगितल्या. दिवस मोठा आनंदात गेला. सायंकाळी आम्ही सर्वजण देवळात गेलो. देवाला नमस्कार करताना आईच्या डोळ्यातून 2 थेंब जमिनीवर पडले. मला तेव्हा ते का पडले ते कळाले नाही. रात्रीचे जेवण करून आम्ही रोजच्याप्रमाणे मी बाबांच्या कुशीत व मुक्ता आईच्या कुशीत झोपलो. प्रतिदिन सकाळी आईच्या मधुर आवाजातील गायलेल्या उठी गोविंदा उठी गोपाळा या भूपाळीने जागे होत असे, परंतु आज तो आवाज न आल्याने जेव्हा जाग आली तेव्हा सूर्य थोडा वर आला होता. मी घाईघाईने उठलो. मुक्ताईला उठले. निवृत्ती दादा व ज्ञानेश्वर दादा अगोदरच उठले होते. नित्याप्रमाणे त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत नव्हता. कोणत्या तरी गूढ विचारात असल्यासारखे ते भासत होते. मी भीतीतच विचारले, दादा आई बाबा कुठे आहेत रे? दिसत नाही. मुक्ता जवळ असल्याने त्याने सांगितले, मंदिरात गेले असतील. थोड्याच वेळात मुक्ता बाहेर गेली. तेव्हा निवृत्ती दादाने मला बाबांनी लिहिलेले पत्र दाखवले. बाबांनी लिहिले होते, प्रिय बाळांनो, पैठणच्या धर्मसभेने दिलेल्या न्यायानुसार आम्ही दोघे गंगेत आपले प्राण समर्पण करीत आहोत. पांडुरंग
तुमचे कल्याण करी यात शंकाच नाही. तुमचा असहाय्य पिता विठ्ठलपंत. पत्रासोबत न्यायाचा कागद होता. आम्ही तिघे कसेबसे सावरलो, परंतु मुक्ता फारच लहान होती. तिला समजावणे कठीणच होते. शेवटी तिला आईबाबांनी गंगेत प्राण समर्पण केल्याचे कळले. निवृत्ती दादाने तिची समजूत काढली. तोच आमच्या सर्वांचा माता पिता झाला होता. आईबाबांनी प्रायश्चित्त घेतल्यावर सुद्धा आळंदीच्या लोकांनी आमचा छळ करायचं थांबविले नाही. संन्याशाची पोरे म्हणून सारखे ते आम्हा फिरवीत असत. आळंदीकरांचे आघात आम्ही निर्लेप बुद्धीने सहन करीत होतो. परंतु एकदा मात्र या अन्यायाचा अतिरेकच झाला. ज्ञानेश्वर दादांचे कोवळे अंतःकरण आळंदीकरांच्या वाग्बाणाने अत्यंत दुःखी झाले. तो घरी आला आणि आपल्या कुटीचे दार लावून आत बसून राहिला. तो बाहेर येईना. निवृत्ती दादाने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ज्ञानेश्वर दादाने कुटीचे दार उघडलेच नाही. शेवटी छोट्या मुक्ताईने मोठ्या कौशल्याने त्याची समजूत घातली, तेव्हा तो दार उघडून बाहेर आला. आमच्या मोंदी व्हाव्यात, आम्हाच ब्राह्मण समाजात मानाने जगता यावे यासाठी आईबाबांनी देहत्यागासारखा भयंकर प्रायश्चित्ताचा स्वीकार केला होता. परंतु प्रायश्चित्तानंतर सुद्धा आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी आमच्या मुंजी करण्यास मान्यता दिली नाही. त्यांनी आम्हास पैठणच्या धर्मसभेकडून शुद्धीपत्र आणण्याचा आदेश दिला. अंतर्बाह्य शुद्ध असलेल्या आम्हा भावंडांना शुद्धीपत्राची काय गरज आहे, असे निवृत्ती दादाचे मत होते. परंतु ज्ञानेश्वर दादा धर्मशास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये अशा मताचा होता. त्याचे मत सर्वांनी मान्य केले. आम्ही सर्व पैठणच्या धर्मसभेपुढे उपस्थित झालो. निवृत्ती दादाने आळंदीकरांनी दिलेले पत्र धर्मसभेपुढे ठेवले व सारा वृत्तांत थोडक्यात कथन केला. धर्मसभेच्या निर्णयानुसार आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्याचे सभेत अर्जवून सांगितले. विद्वानांनी सर्व ग्रंथ पालथे घातले, परंतु शुद्धीपत्र देण्यासंबंधीचा संदर्भ कोठेच त्यांना सापडला नाही. सर्व धर्म मापदंड काही न्याय देण्याऐवजी आम्हा भावंडांच्या नावावर कुत्सितपणाने कोट्या करू लागले. त्यातील एक ब्राह्मण म्हणाला, नावात काय आहे? रस्त्यावरून पाखाल वाहून नेणारा जो रेडा आहे ना, त्याचे नाव सुद्धा ज्ञानदेवच आहे. या वक्तव्यावर सारी धर्मसभा गदगद हसली, परंतु ज्ञानेश्वर दादा मात्र शांत होता. सर्वांचे हसणे संपल्यानंतर तो धर्मसभेस उद्देशून दृढ स्वरात म्हणाला, आपण म्हणता ते बरोबरच आहे, कारण त्या रेड्याचा व माझा आत्मा एकच आहे. चराचरात एक परब्रह्म भरून राहिले आहे. एका लहान बालकाच्या तोंडून हे वक्तव्य ऐकून धर्ममार्तंडांना राग आला. त्यांचा तो अनावर राग झाला. त्यातील एकाने रागाने त्या रेड्याच्या पाठीवर आसूड ओढले आणि आश्चर्य असे की त्याचे व्रण मात्र दादाच्या पाठीवर उमटले. ते पाहून उपस्थित ब्रह्मवृंद अवाकच झाले. परंतु एका मुलाकडून पराभव स्वीकारणे त्यांना अपमानास्पद वाटले. एक ब्राह्मण दादासमोर येऊन जोरात म्हणाला, जर तुझा आणि या रेड्याचा आत्मा एकच असेल तर या रेड्याच्या मुठी तुला येत असलेले वेद वळवून दाखव पाहू. दादाने स्मित केले. निवृत्ती दादाकडे पाहून त्याची संमती नजरेने मिळवली आणि आपला उजवा हात त्याने रेड्याच्या मस्तकावर ठेवून त्याला श्रुती कथनाची आज्ञा दिली. आश्चर्य असे की तो रेडा वेदातील ऋचा अगदी अस्खलितपणे म्हणू लागला. हा प्रसंग एवढा अलौकिक होता की सारी धर्मसभा रोमांचित झाली. दादाच्या या सामर्थ्य दर्शनाने पैठणकरांच्या साऱ्या ब्रह्मवृंदांचा अहंकार गोदावरीच्या पाण्यात विरून गेला. त्यांना कळून चुकले की ही 4 भावंडे सामान्य नाहीत. आमचे दुःखाचे दिवस संपले होते. पैठणच्या विद्वानांना कळून चुकले की आपण केवळ कर्मठ ब्राह्मण आहोत. भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा आपणास लवलेशही नाही. ते दादाला शरण आले आणि आपल्या दुर्व्यवहाराबद्दल दादाची वारंवार क्षमा मागू लागले. या प्रसंगानंतर पैठणकरांनी आम्हा चौघांना 1 महिनाभर ठेवून घेतले. या काळात ज्ञानेश्वर दादाच्या प्रवचनलिपी गंगेत पैठणकर अक्षरशः न्हाऊन निघाले. आम्ही पैठणहून निघालो तेव्हा धर्मसभेच्या ब्रह्मवृंदांनी मोठ्या विनम्रपणे शुद्धीपत्रक लिहून दिले. आमच्याबरोबर
वेदोच्चारण करणारा रेडा सुद्धा होता. पैठणहून निघून आम्ही सर्व नेवासे या तीर्थक्षेत्री आलो. हे प्रवरा नदीच्या वर वसलेले आहे. या क्षेत्री येत असताना एक विलक्षण घटना घडली. एक पतिव्रता स्त्री आपल्या मृत पतीच्या सोबत सती जाण्यास निघाली होती. तिने दादा पाहताच त्याला साष्टांग नमस्कार घातला व आपला उद्देश सांगितला. दादाने मृत व्यक्तीचे नाव विचारले. कोणीतरी सांगितले सच्चिदानंद. दादा त्यांना म्हणाला, नाव सच्चिदानंद सांगता मग तो मरेल कसा? सत चित आनंद तर अमर आहे. असे म्हणून दादाने त्या मृतदेहाकडे कृपादृष्टीने पाहिले व आपला हात त्याच्या शरीरावरून फिरविला. त्याच क्षणी अलौकिक चमत्कार झाला. सच्चिदानंद बाबा जिवंत होऊन उठून बसले. त्यांनी दादाच्या चरणी मस्तक ठेवले. मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. सच्चिदानंदांच्या पत्नीचा आनंद तर गगनात मावेना. याच सच्चिदानंद बाबांनी दादाने सांगितलेली ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठ्या भक्तिभावाने लिहून घेतला होता. निवृत्ती दादाच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर दादाने संस्कृत भाषेत असलेली गीता सर्व जनसामान्यांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. नेवासे येथील वास्तव्यात दादाने आत्मानुभव हा दुसरा ग्रंथ लिहिला. ग्रंथ रचनेनंतर आम्ही नेवासे सोडून पुढच्या प्रवासात निघालो. प्रवासाच्या क्षीणाने आमच्या बरोबर आलेला रेडा आळेगावी शांत झाला. लोकांनी त्याची तिथे समाधी बांधली. आम्ही एकाकाली आळंदीत पोहोचलो. दादाच्या कीर्तीची पताका आळंदीत येऊन पोचली होती. पैठणच्या सर्वश्रेष्ठ धर्मपीठाने शरणागती स्वीकारल्यानंतर आळंदीच्या ब्रह्मवृंदांची काय ती कथा. परंतु यातील काहींना दादाचा उत्कर्ष सहन होत नव्हता. त्यात प्रामुख्याने विसोबा काका होते. एकदा निवृत्ती दादास मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याने मुक्ताईला मांडे करण्यास सांगितले. मुक्ताई परवड आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. तितक्यात विसोबा काका तेथे आले आणि त्यांनी मुक्ताईला परळ मिळू दिले नाही आणि त्यांनी कुंभाराकडील सर्व परळ आपल्या काठीने फोडून टाकले आणि वर म्हणतात तसे संन्याशांच्या मुलांना जिभेचे चोचले कशाला हवेत. मुक्ताई हिरमुसली होऊन घरी आली. तिने सारी हकीकत दादाला सांगितली. ज्ञानेश्वर दादा तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाला, मुक्ते, मांड्याचे पीठ भिजव, माझ्या गरम पाठीवर मांडे भाज. दादा ओणवा बसला आणि योग सामर्थ्याने त्याने पाठ अग्नीसारखी तप्त लाल केली. मुक्ताईने त्याच्यावर मांडे भाजले आणि निवृत्ती दादाने व मी मनसोक्त खाल्ले. तेवढ्यात विसोबा काका सुप्तवश आमच्या कुटीजवळ आले आणि धानच्या खिडकीतून त्यांनी मुक्ताई दादाच्या पाठीवर मांडे भाजत असल्याचे पाहिले. त्या दृश्याने त्यांचा सारा अभिमान पार गळून गेला. ते कुटीचे दार उघडून आत आले आणि त्यांनी ज्ञानेश्वर दादास साष्टांग नमस्कार घातला. दादाने मोठ्या विनम्रतेने त्यांना उठविले व नमस्कार करून म्हणाला, आपण थोर विद्वान आहात. माझ्यासारख्या बालकाला नमस्कार करणे योग्य नाही. विसोबा काकांना आपल्या वर्तनाचा पश्चाताप झाला होता. ते दादास शरण आले. ते दादाचे परम भक्त झाले. दादाची कीर्ती चांगदेव नावांच्या एका महान योग्याच्या कानी गेली. त्यांना दादा भेटण्याची तीव्र इच्छा झाली. भेटीचा आशय कळविण्यासाठी पत्र लिहावे म्हणून चांगदेव कागद बोरू शाई घेऊन बसले. परंतु दादाला चिरंजीव लिहावे की तीर्थस्वरूप लिहावे या संभ्रमात त्यांनी कोरा कागदच आपल्या शिष्यांच्याकडून पाठविला. तो कोरा कागद पाहून मुक्ता म्हणाली, 1400 वर्षे तपश्चर्या करून चांगदेव अखेरी कोराच पाहिला नारीन. ज्ञानेश्वर दादाने त्या कोऱ्या कागदावर 65 ओव्या लिहून पाठविल्या. परंतु त्या ओव्यांचे मर्म चांगदेवांना काही उमगले नाही. त्यांचा अहंकार अजूनच दुणावला. ते एका भयंकर अशा वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक घेऊन शिष्यांसह येऊ लागले. त्यावेळी आम्ही चौघे एका पडक्या भिंतीवर बसलो होतो. चांगदेवांना दुरून पाहताच ज्ञानेश्वर दादा त्या भिंतीस म्हणाला, चल ग भिंते, थोर योगी चांगदेव येत आहे. त्यांना आपण सामोरे जाऊ. आणि आश्चर्य असे की ती निर्जीव भिंत
आम्हा चौघांना घेऊन चालू लागली. हे दृश्य पाहताच चांगदेवाचा गर्व मावळला. ते वाघावरून उतरून खाली आले आणि ज्ञानेश्वर दादा त्यांनी साष्टांग दंडवत घातला. पुढे मुक्ताईनेच त्यांना गुरुमंत्र दिला होता. ज्ञानेश्वर दादाची कीर्ती पंढरपुरात येऊन पोचली होती. तेथील भक्त शिरोमणी नामदेव काका दादा भेटाळत आले. आम्ही सारेजण आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलो आणि विठ्ठलाच्या त्या सगुण रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ झालो. त्यावेळी सर्व संतांचा एक मोठा मेळावाच जमला होता. त्यात गुरुबा काका, सेना काका, चोखोबा काका, नामदेव काका प्रामुख्याने होते. भीमेच्या वाळवंटात नामदेव काकांनी कीर्तन केले. सारा जनसमुदाय आनंदाच्या सागरात बुडून निघाला होता. द्वादशीला पारणे झाले. त्यानंतर आम्ही सर्वजणांनी उत्तर भारतातील तीर्थयात्रेला जाण्याचे ठरविले. आमच्या बरोबर नामदेव काका सुद्धा होते. सारी पवित्र क्षेत्रांचे दर्शन घेऊन भक्तिरसाचा आकंठ पान करून आम्ही पंढरपूरला परत आलो. तेथे थोडे दिवस राहून आम्ही आळंदीस परत आलो. येथे आल्यानंतर ज्ञानेश्वर दादाने संजीवन समाधी घेण्याचा हा निर्णय घेतला. त्याचे फलस्वरूप आजचा हा दिवस उगवला. ज्ञानेश्वर दादा शिवाय हे जीवन मला अत्यंत कठीण जाणार आहे. मी सुद्धा दादाच्या पावलावर पाऊल टाकून संजीवन समाधी घेण्याचा मनोमनी निश्चय केला आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.